दयानंद कला महाविद्यालयाच्या संशोधन विभागाच्या वतीने आयोजित या सत्कार सोहळा आणि विद्यार्थी संवादाच्या या कार्यक्रमामध्ये, गुणवंत विद्यार्थी संवादाच्या या कार्यक्रमामध्ये आपणा सर्व मान्यवरांचं प्रथम मी स्वागत करते. करिअर डेव्हलपमेंट प्रोग्राम या अंतर्गत संशोधन विभागाच्या वतीने श्री निलेश श्रीकांत गायकवाड यांच्या UPSC परीक्षेतील 629वा रँक मिळवून त्यांनी जे यश संपादन केलं, त्या निमित्ताने या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधणं आणि त्यांच्या या यशाबद्दल त्यांचं कौतुक करणं, या दुहेरी हेतूतून आज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आपण हे पाहतो की जेव्हा एखादा अशा प्रकारचं शिखर गाठणारं यश एखादा व्यक्ती मिळवत असतो, तेव्हा त्याच्या पाठीमागे अनेक परिश्रम त्याचे लागलेले असतात, त्याच्या कुटुंबाचे सुद्धा त्या ठिकाणी परिश्रम असतात आणि एक जिद्दीचा तो प्रवास असतो. या जिद्दीच्या प्रवासामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब असते ती म्हणजे की आपल्या ध्येयाप्रती अखंड असा ध्यास लागलेला पाहिजे. अनेक व्यवधानं असतानासुद्धा, म्हणजे आता निलेश गायकवाड यांचंच उदाहरण घ्यायचं तर IIT क्रॉस केल्यानंतर सहसा लोक शिथिल होतात की चला मी यातून अशा प्रकारे घडलो आहे तर बाकीच्या गोष्टी करण्याची मला गरज वाटत नाही, अशा पद्धतीने थोडेसे शिथिल होताना दिसतात. पण त्याने ते करूनसुद्धा पुढे जाऊन UPSC ह्या परीक्षेचं ध्येय ठेवलं. आताच नव्हे तर यापूर्वीसुद्धा 752वा रँक त्यांनी मिळवलेला होता, आपली गुणवत्ता सिद्ध केलेली होती. तरीही पुन्हा एकदा त्यांनी या परीक्षेमध्ये हे घवघवीत यश या ठिकाणी संपादन केलेलं दिसतं. या प्रवासामध्ये, कोणत्याही स्पर्धेच्या प्रवासामध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा कष्ट तर पडत असतात आणि त्या कष्टाच्या प्रती जात असताना कधीकधी थोडेसे काही एखाद्या वेळी यश येतं, थोडंसं येता एखाद्या याच्याने हुकतं, अशा वेळी काही निराशेचे प्रसंग या आयुष्यामध्ये येऊ शकतात. पण अशा गोष्टींना बळी न जाता आपलं मनोबल कसं उंचावतं ठेवायचं याचा आदर्श निलेश गायकवाड यांच्या निमित्तानं आजच्या तरुण पिढीला मिळतो. आणि यासाठी आमच्या महाविद्यालयातील जे विद्यार्थी आज इथे जॉईन झाले असतील त्यांना एक मी सांगू इच्छिते की या निमित्ताने हा जडणघडणीचा प्रवास आपल्याला श्री निलेश गायकवाड यांच्याकडून ऐकायला मिळणार आहे. या प्रवासातून त्यांची जिद्द, त्यांनी काय केलं, त्यांचे अनुभव, सगळाच प्रवास तुम्हाला इथे दिसेल आणि तो नक्कीच तुम्हाला प्रेरक आणि मार्गदर्शक ठरेल, यात शंका नाही. या निलेश गायकवाड यांच्या यशामध्ये मला आवर्जून उल्लेख करावा वाटतो. निलेश गायकवाड यांचे माता आणि पिता जे दोघेही प्राध्यापक आहेत, समाजशास्त्राचे प्राध्यापक आहेत आणि त्यांचंही समाजाभिमुखता आणि त्यांचीही गुणवत्ता, त्यांच्या पातळीवरती त्यांचं चाललेलं कार्य हेही खूप उत्तम रीतीने चाललेलं आहे. आणि अशा कुटुंबातून आपोआपच एक संस्कार मनावरती होत गेलेला आहे. समाजाभिमुख राहण्याचा, समाजासाठी काहीतरी करण्याचा हा ध्यासही आणि त्याच्या जोडीला अभ्यासाची जिद्द, यातून नक्कीच निलेश गायकवाड हे त्यांना आज जे पद मिळेल त्या पदावरती आत्मविश्वासाने अतिशय चांगल्या पद्धतीनं समाजाभिमुख राहून कार्य करतील असा मला विश्वास वाटतो. आज या निमित्ताने इथे विद्यार्थ्यांशी ते संवाद तर साधतीलच, आमच्याशी संवाद साधतील आणि त्यासोबतच आज त्यांचा सत्काराचं आयोजन केलं आहे. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर शिवाजी गायकवाड, आमच्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य, यांना विनंती करते की त्यांनी निलेश गायकवाड यांचा या ठिकाणी शुभ हस्ते त्यांचा सत्कार करावा. अजून असं पेटा बांधलं नाही. नाही बांधलं सत्कार केला म्हणून
ट्रेंड आहे ती. बघून थँक्यू. थँक्यू सो मच. या प्रसंगी श्री निलेश गायकवाड यांचे वडील आदरणीय श्रीकांत गायकवाड सर यांचा सत्कार करण्यासाठी मी आमच्या IQSC समन्वयक प्राध्यापक डॉक्टर सुनील साळुंके सरांना विनंती करते की त्यांनी सरांचा या ठिकाणी बुके देऊन सत्कार करावा. थांबा व्हेरी आज निलेश गायकवाड यांच्या मातोश्री आदरणीय अनिता गायकवाड मॅडम यांचाही या ठिकाणी आदरपूर्वक सत्कार केला जातो. या प्रसंगी उपस्थित असलेले निलेश गायकवाड यांचे बंधू श्री शैलेश गायकवाड यांचा सत्कार करण्याची विनंती, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्याची विनंती मी आमचे नॅक समन्वयक प्राध्यापक प्रशांत माननीकर सर यांना विनंती करते की त्यांनी सरांचा सत्कार करावा. मी प्राध्यापक सारणीकर सरांना मी विनंती करते की त्याने आजचे गुणवंत श्री निलेश गायकवाड यांचा या ठिकाणी बुके देऊन सत्कार करावा. थँक्यू सो मच. दयानंद कला महाविद्यालयाचे ऑफिस सुप्रिटेंडंट श्री भालेराव यांना मी विनंती करते की त्यांनीही निलेश गायकवाड यांचा बुके देऊन या ठिकाणी कौतुक करावं. थँक्यू. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. अशा पद्धतीनं आयुष्याला उत्तर देताना यशस्वी झालेले श्री निलेश गायकवाड यांच्या या जिद्दीचा प्रवास तर आपण ऐकणारच आहोत. तत्पूर्वी मी प्राध्यापिका डॉक्टर अनिता गायकवाड मॅडमना विनंती करते की या प्रसंगी त्यांनी 2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करावं की आई म्हणून त्यांना या प्रवासामध्ये मुलाची साथ देताना त्यांचा आलेला अनुभव किंवा त्यांचं काय मनोगत आहे ते त्यांनी या ठिकाणी अभिव्यक्त करावं. बसून बोललं चालतं. सर्वप्रथम या ठिकाणी जो सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि या ठिकाणी उपस्थित असलेले प्राध्यापकवृंद या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. आई म्हणून जेव्हा मी माझ्या मुलाच्या या प्रवासाकडे पाहते तेव्हा मला 2 बाजू या ठिकाणी दिसतात. एक बाजू ही अशी आहे की जिथं सकारात्मकता आहे की बालपणापासून त्याची जिद्द, त्याची चिकाटी, त्याची वृत्ती, त्याची महत्त्वाकांक्षा मी वाखाणून आहे आणि त्यामुळं जो मार्ग आहे तो मला सकारात्मक दिसतो की तो यशस्वी होईल. पण दुसरा हा मार्ग अतिशय खडतर होता आणि तो मार्ग जर मी पाहिला तर त्यातलेही काही अनुभव जर मी आठवले तर अंगावर शहारे येतात. मार्ग तो म्हणावा तेवढा तो सोपा नाही आहे, पण त्याची जिद्द, त्याची महत्त्वाकांक्षाच ही त्याला इथपर्यंत घेऊन आलेली आहे.
लहानपणापासूनच बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणे तो अत्यंत अभ्यासू वृत्तीचा होता. आणि केवळ पुस्तकी अभ्यासच नाही तर समाजामध्ये घडणाऱ्या बारीक सारीक घटना, अवतीभोवती असणाऱ्या वातावरणातल्या घटना, गावाकडची परिस्थिती, घरातली परिस्थिती, या सगळ्या गोष्टी तो जाणून होता. अगदी लहान वयापासूनच सगळ्याच बाबींची जाणीव त्याच्यामध्ये निर्माण झालेली होती. जेव्हा 10वी नंतर शेवटचा पेपर देऊन जो कोट्याला त्याच्या IITच्या तयारीसाठी, JEEच्या एक्झामच्या तयारीसाठी गेला, तेव्हापासून तो आमच्यापासून दूर आहे. आणि आम्ही फक्त फोनवरनं त्याला मार्गदर्शन करतो की बाळा हे असं कर, हे अशी भूमिका घे, हे असं कर, एवढं आम्ही सांगू शकतो. पण प्रत्यक्ष जो तो जगला, जो तो अनुभवला, जी चिकाटी त्याने स्वतःमध्ये निर्माण केली आणि ज्यातनं तो वर आला, ते खरंच आई म्हणून नव्हे तर कौतुकास्पद आहे. जेव्हा एक अनुभव असा होता की जिथं त्याला एका अटेम्प्टनंतर अपयश आलेलं होतं आणि ते अपयश त्याच्या स्वतःच्या चुकीतून आलेलं होतं. प्रीमध्ये एक त्याने सोडवला नाही क्वेश्चन आणि तिथंच तो सिलेक्ट झाला नाही, तेव्हा त्याची जी स्थिती झाली होती तो क्षण जर आठवला तर अंगावर शहारे येतात. पण या यशामध्ये जेव्हा त्याला आम्ही पाहतोय तेव्हा तो खूप खुश आहे आणि या खुशीबद्दल किंवा त्याच्या या यशाबद्दल आई म्हणून मला खूप अभिमान वाटतो की खरोखरच मी त्याची आज आई आहे हे मी अभिमान. खरं तर त्याच्या यशामध्ये पालक जेवढे इन्व्हॉल्व आहेत किंवा जबाबदार आहेत तेवढेच त्याचा शिक्षक वर्ग असेल, नातेवाईक असतील, जे त्याचा भाऊ असेल, ह्या सर्वांचीच भूमिका याच्यामध्ये महत्त्वाची आहे. आता विचार जर केला तर 4 वर्ष झालं तो सगळ्या नातेवाईकांपासून अलिप्त होता. कुठलाही छोटा मोठा कार्यक्रम असेल कधीच तो त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला नाही. मीडियापासून तो अलिप्त होता. म्हणजे स्वतःला एका बंदिस्त याच्यामध्ये त्याने स्वतःला कैद करून ठेवलं होतं. पण त्याने जिद्द सोडली नाही. IIT केल्यानंतर आर्ट्स फॅकल्टी, आर्ट्सचे सब्जेक्ट याच्याशी काहीही त्याचा परिचय नव्हता. टेक्निकल सगळं एज्युकेशन त्याचं झालेलं होतं. जेव्हा 6 महिने तो जॉब केला आणि जॉब करून घरी आला तेव्हा जानेवारीमध्ये दिवाळीसाठी तो घरी आलेला होता आणि मग त्याने एक त्याचं मत व्यक्त केलं की मी कंपनीत जॉब करतोय, जॉब चांगला आहे आणि पॅकेज पण चांगला आहे, पण मला म्हणावं तसं समाधान मिळत नाही. तर का मिळत नाही समाधान? तर माझे एवढा वेळ मी कंपनीसाठी देतो, एवढं सगळं करतोय, पण मला माझा वेळ बाहेर कुठं देताच येत नाही, समाजासाठी देता येत नाही आणि मग तिथं मला ते समाधान मिळत नाही. मग म्हटलं याला आम्ही दोघांनी विचार केला. तसं तर त्याच्या बाबांच्या डोक्यात आधी होतं, पण त्याचे IITचे जे मेहनत आहे ते पाहून आम्ही थोडंसं थांबलो होतो आणि मग त्याला वेगळं व्यासपीठ लागणार आहे हे आम्ही निश्चितच तेव्हा ओळखलेलं होतं की हा त्याच्यावर समाधानी राहणार नाही. आणि लहानपणापासूनच जिथं जेव्हा केव्हा आम्ही मंदिरात जाऊ, कुठं धार्मिक कार्यक्रमाला जाऊ, गावाकडे जाऊ, तेव्हा त्याच्यामध्ये एक कळवळा असायचा की ही लोक अशी पायरीवर का बसतात, यांना घर नाही का, यांना सांभाळणारं कोण नाही का मंदिरामध्ये. म्हणजे ही जी त्याची ऑब्झर्वेशन होती, ही जी त्याची दृष्टी होती, ही दृष्टीच त्याला इथंपर्यंत घेऊन आली की मला काहीतरी करता आलं पाहिजे. गतवर्षी जेव्हा रिझल्ट आल्यानंतर तेवढा तो समाधानी नव्हता. का समाधानी नव्हता? आम्ही तर खुश होतो कारण त्याची एवढी सगळी मेहनत आम्ही पाहिलेली होती. पण 2-3 दिवस तो थोडा अस्वस्थच होता रिझल्ट आल्यानंतर. आणि मग 4थ्या-5व्या दिवशी जेव्हा तो आला माझ्याजवळ आणि म्हणला मग मी नाही, मला जर वाटलं की माझ्या गावात, माझ्या जिल्ह्यात, माझ्या राज्यात मला वृक्षारोपण करायचं तर सकाळी उठून लगेच मला ते फरमान काढता आलं पाहिजे आणि ते कार्य मला पूर्ण करता आलं पाहिजे, असं काहीतरी मला पाहिजे. म्हणजे त्याची जी जिद्द आहे, एक सोशल माइंड म्हणा, जो वारसा त्याच्या बाबाकडनं त्याच्यामध्ये आलेला आहे तो पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न त्याने केलेला आहे. परवापर्यंत तो असंच म्हणत होता रिझल्ट काय येतो की काय नाही, की मला तिथपर्यंत पोचता येतं की नाही की. पण जर म्हणतो ना आपण निष्फळ भावनेनं जर आपण चिकाटीनं, जिद्दीनं मेहनत घेतली तर त्याचं फळ नक्कीच मिळतं. आणि या प्रसंगी विद्यार्थ्यांनाही मी ॲज अ टीचर म्हणून, ॲज अ पालक म्हणून हेच सांगू इच्छिते की जर तुम्ही चिकाटी आणि जिद्द सोडली नाही, नकारात्मक भावना आपल्यामधनं काढून टाकली आणि सकारात्मक भावनेमधनं हा प्रवास जर तुम्ही सुरू केला तर नक्कीच यश तुमचे पाय धरते आणि यश तुम्हालाही मिळते. एवढंच मी या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करते आणि थांबते. गायकवाड मॅडमचं मनोगत ऐकताना एक मनात विचार आला. एक कविता सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये आपण कुठेतरी ती मनात गुणगुणत असतो. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख,
होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. सगळ्या समाजापासून तुटून एका चौकटीमध्ये बंदिस्त राहून त्यांना जरी प्रवास करावा लागला असला तरी त्या प्रवासाचं फलित म्हणजे त्यांच्यातला राजहंस आज आपल्याला दिसतो आहे. आणि हा राजहंस शोधण्याचा प्रयत्न जर आपण केला तर प्रत्येकाच्या मनामध्ये तो राजहंस असतो. पण निराशेची एवढ्या गोष्टी आपल्या समोर येतात की मी सगळ्यांपासून तुटून कसा राहू, मी ह्या गोष्टी कसा करू, या गर्तेमध्ये काय होतं की तो राजहंस ओळखायला आपण विसरतो आणि मग वाटा चुकतात. पण यांचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे आणि प्रेरणा आपण घेऊ शकतो की असा राजहंस आपण शोधला की हा प्रवास सुखकर आणि अतिशय आनंददायी यशाकडे नेणारा असा होतो. या ठिकाणी निलेश गायकवाड यांचं कौतुक करण्यासाठी मी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल कुमार माळी सरांना विनंती करते की त्यांनी बुके देऊन इथे निलेश गायकवाड यांचं कौतुक करावं. तालुक्याचं राहिलं होतं. महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय गायकवाड सरांना विनंती करते की या प्रसंगी कौतुकपर मनोगत व्यक्त करावे. दयानंद शिक्षण संस्था संचलित दयानंद कला महाविद्यालयाच्या अंतर्गत करिअर डेव्हलपमेंट प्रोग्राम या कार्यक्रमाच्या आधिपत्याखाली महाविद्यालयाचे जे माजी विद्यार्थी आहेत, आजी विद्यार्थी आहेत, महाविद्यालयामध्ये काम करणारे प्राध्यापक आहेत, त्यानंतर प्रशासकीय कर्मचारी आहेत आणि दयानंद शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष लाहोटी साहेब, सचिव आदरणीय बियाणी साहेब, या सर्वांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा कार्यक्रम आयोजित करावा अशा प्रकारचा मानस महाविद्यालयामध्ये न्याक कोऑर्डिनेटर डॉक्टर प्रशांत मांडणीकर सर, IQAC कोऑर्डिनेटर डॉक्टर सुनील साळुंके सर आणि संशोधन विभागाच्या प्रमुख संचालिका डॉक्टर सुनीता सांगोले मॅडम, महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक नवनाथ भालेराव या सर्वांनी बोलून दाखवला की आपल्या अत्यंत जवळचे आणि समाजशास्त्राशी निगडीत असलेले ज्यांचे आई आणि वडील हे दोघेही समाजशास्त्राचे प्राध्यापक आहेत आणि मीही समाजशास्त्राचा प्राध्यापक आहे आणि त्यामुळं एक वेगळं नातं, ते माझे जवळचे नातेवाईक तर आहेतच, पण त्यापेक्षा एक समाजशास्त्राचं वेगळं नातं, ज्या नात्यांनी हे अद्भुत अशा प्रकारचे एक व्यक्तिमत्व घडवलेलं आहे, त्या निलेश गायकवाडांचा या ठिकाणी सत्कार करावा अशा प्रकारचा मनोदय या सर्वांनी बोलून दाखवला. आणि अत्यंत घाई गडबडीमध्ये काल सहज सरांना फोन केला, म्हणलं आम्हाला वेळ मिळेल का, तर त्यांनी 1 मिनिटामध्ये या ठिकाणी वेळ दिला. त्याबद्दल मी गायकवाड सरांचं, गायकवाड मॅडमचं या ठिकाणी मनपूर्वक महाविद्यालयाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले निलेशचे बंधू शैलेश, ज्यांचा आणखीन काही दिवसानंतर आपल्याला सत्कार करण्याचा योग येणार आहे, ते पण या क्षेत्रामध्ये सध्या तयारी करत आहेत आणि लवकरच त्यांचा पण निकाल येईल आणि त्यांचा पण या ठिकाणी आपल्याला सत्कार घ्यावा लागेल अशा प्रकारची तयारी त्यांची आहे. त्यांचंही मी महाविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. अगदी लहान वयापासनं मी ज्यांना पाहिलेलं आहे, शाळेत असताना निलेशला आणि शैलेशला या दोघांना मी पाहिलेलं आहे की घरी गेल्यानंतर, मी थोड्या वेळापूर्वीच सांगितलं की सरांचं आणि मॅडमचं एकच असायचं की घरी गेल्याबरोबर या दोघांना पहिल्यांदा समोर उभा करायचे आणि शाळेमध्ये जे जे शिकवलेलं आहे ते त्यांच्याकडनं आलेल्या पाहुण्याच्या समोर वधवून घ्यायचे. म्हणजे पाठांतराची जी सवय आहे, ही सवय अगदी लहान वयापासनं केशवराज शाळेच्या बाजूच्या वस्तीमध्ये राहायला होते की त्या ठिकाणी हे पाठांतराची सवय मी माझ्या डोळ्यांनी बघितलेली आहे. निलेश आणि शैलेश हे दोघे बंधू, मला खात्री आहे आता एकाने त्यापैकी हे यश संपादन केलेलं आहे, दुसराही त्या मार्गावर आहे आणि ते पण या ठिकाणी यश संपादन करतील. कारण वाट दाखवणारा जर चांगला असेल
तर निश्चित स्वरूपामध्ये यश आपल्याला प्राप्त होऊ शकतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी आहे. मी जे आज या पदावर आहे त्याला वेगवेगळ्या प्रकारचे कारणीभूत असतील, पण त्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं कारणीभूत आहे, ते म्हणजे आमचे आदर्श डॉक्टर श्रीकांत गायकवाड सर आहेत. मी BA झाल्यानंतर MA कशामध्ये करावं, त्या काळामध्ये इतकंसं ज्ञान की कशामध्ये MA केलं पाहिजे, तर त्यावेळेस गायकवाड सरांनी प्रवेश मला वाटतं विद्यापीठामध्ये MA समाजशास्त्राला घेतलेला होता. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयामधून BA झालो. माझा फॉर्म माझ्या भाच्याने भरला होता BA फर्स्ट इयरचा. त्याच्यामध्ये त्यांनी इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र हे 3 ऑप्शनल निवडलेले होते, की ज्या 3 ऑप्शनलमध्ये एकही हायस्कूल लेवलचा किंवा ज्युनियर कॉलेजचा विषय नव्हता. मग माझ्यासमोर सरांचा आदर्श असल्यामुळं, ते गावाकडचे असल्यामुळं मी MA समाजशास्त्राला प्रवेश घेतला. मी फर्स्ट इयर सेकंड इयर पूर्ण करत असताना त्यांनी MPhilला प्रवेश घेतला आणि त्यांचं MPhil पूर्ण झालं. त्या काळामध्येच मी निर्णय घेतला की आपण पण गायकवाड सरासारखं MPhil पदवी संपादन करायची आणि मी MPhilला प्रवेश घेतला. त्यांचं MPhil पूर्ण झालं आणि ते महात्मा बसवेश्वर महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम करू लागले. कामानिमित्त ते औरंगाबादला येत असत. आल्यानंतर माझ्याकडे ते राहायचे. त्यावेळेस त्यांनी जो MPhilला विषय निवडलेला होता, कदाचित सरांना देखील त्याची कल्पना नसेल, त्यांचा MPhilचा विषय होता महात्मा फुले. आणि मी त्यांचा प्रबंध विद्यापीठामधल्या लायब्ररीमध्ये बघितला आणि त्या MPhilचा जो विषय आहे तोच विषय, त्याच पद्धतीचा विषय घेण्याचा निर्णय मी घेतला. सहज BC सेल जे विद्यापीठामध्ये असते, त्या विद्यापीठाच्या BC सेलमध्ये पगारी नावाचे डेप्युटी रजिस्ट्रार होते. त्यांच्या डोक्यावर वेगवेगळे फोटो लावलेले होते. त्याच्यामध्ये एक दाढीवाला फोटो होता. मी त्यांचं नाव विचारलं, मला त्यावेळेस त्यांचं नाव माहीत नव्हतं. नाव विचारलं तर नाव सांगितलं गेलं की हे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे आहे, जे मराठा समाजापासून, दलित समाजापासून, हिंदू समाजापासून, ख्रिश्चन समाजापासून दूर आहे, ज्यांच्या कार्याची कोणीच दखल घेतलेली नाही. मी त्या दिवशी निर्णय केला की गायकवाड सरांनी निवडलेला जो विषय आहे महात्मा फुलेंचा, तोच विषय आपण निवडायचा. आणि मी महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंचे सामाजिक विचार, त्यांचे महात्मा फुलेंचे सामाजिक विचार होते, मी महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंचे सामाजिक विचार हा विषय निवडला. आणि 1989मध्ये त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी MPhil झालो. आणि मी जर MPhil झालो नसतो, तो जर विषय मी निवडला नसतो, तर कदाचित मी शिवाजी महाविद्यालय उदगीरमध्येच कनिष्ठ शिक्षक म्हणून कार्यरत राहिलो असतो. 1989ला सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी जो विषय निवडला आणि त्यामध्ये MPhil केलं, त्या आधारावरच मला दयानंद कला महाविद्यालयामध्ये नोकरी लागली. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की आपल्याला वाट दाखवणारा जर चांगला असेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं यश सहजपणे संपादन करता येतं. मला वाटतं निलेशला कलकत्त्याला चांगल्या पॅकेजची नोकरी मिळालेली होती, बरोबर आहे, बेंगलोरला चांगल्या पॅकेजची नोकरी मिळालेली होती. आणि मी आणि सरांनी क्रीडा संकुलात चर्चा पण केली की आता चांगल्या पॅकेजची नोकरी आहे आणि उमरगा राखीव आणखीन 2030पर्यंत आहे, तर गायकवाड सरांनी उमरगा विधानसभेमधून निवडणूक लढवावी आणि आमचा जो पराभव झालेला आहे त्या पराभवाची झीज भरून काढावी, अशा प्रकारची चर्चा देखील झाली. कारण पॅकेज कंपन्यामध्ये चांगलं आहे, पण सहज बोलता बोलता हाही विषय चर्चेमध्ये आला की कंपन्यामध्ये काम करून चांगलं पॅकेज घेऊन फक्त आपला आणि आपल्या कुटुंबाचा उद्धार करता येतो, पण प्रशासकीय सेवेमध्ये आल्यानंतर आपण ज्या समाजाचं देणं लागतो त्या समाजाचाही उद्धार आपल्याला करता येतो. ही भावना ठेवून नोकरी सोडून दिल्लीमध्ये निलेशनी प्रशासकीय परीक्षेची तयारी करण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटतं गेल्या वर्षी त्यामध्ये त्यांनी यश देखील संपादन केलं. पण मिळालेल्या यशावर ते समाधानी नव्हते. आपल्याला जर सांगितलं की या मार्गाने गेलं, ज्या पद्धतीनं तुम्ही गेलात
त्याच पद्धतीनं परत येऊन पुन्हा जा, तर माणूस पाऊल टाकताना देखील चुकतो. पण अतिशय कठीण अशा प्रकारचं काम निलेशने या ठिकाणी केलेलं आहे की एकदा दिलेली परीक्षा, त्याच परीक्षेमध्ये पुन्हा तेवढ्याच पद्धतीनं यश संपादन करणे आणि त्याच्यापेक्षा वरचा रँक मिळवणे हे खरोखरच कौतुकास्पद आहे. आणि गायकवाड परिवाराला, उमरगा लोहारा तालुक्याला आणि संपूर्ण महाराष्ट्राला आपला अभिमान आहे. आज मला वाटतं 27-28 वय असेल. वयाच्या 60व्या वर्षापर्यंत आपण भारतीय प्रशासन सेवेमध्ये राहणार आहात. वयाच्या 60व्या वर्षापर्यंत आपल्याला लाल दिव्याची गाडी राहणार आहे. वयाच्या 60व्या वर्षापर्यंत आपली बदली ज्या ज्या ठिकाणी होईल त्या त्या ठिकाणी तुम्हाला शासकीय निवासस्थान मिळणार आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारची गरज असणार नाही. म्हणजे हे वेगवेगळे केंद्रीय मंत्री वगैरे 5 वर्षासाठी असतात. आपण वयाच्या 60व्या वर्षापर्यंत केंद्रीय मंत्र्यांना जो दर्जा असतो त्याच्याही पेक्षा वरच्या दर्जाचं पद आपल्याला मिळालेलं आहे. आणि आपला जो समाजशास्त्राचा वारसा आहे तो वारसा आपण जाणून घ्यावा, मनामध्ये तो प्रतिबिंबित करावा आणि आपण यापुढे जे कार्य करणार आहात ते कार्य करत असताना समाजाप्रती असणारी जी आपलेपणाची भावना आहे ती भावना कायम लक्षामध्ये ठेवून काम करावं, अशा प्रकारची अपेक्षा या सत्काराच्या निमित्ताने या ठिकाणी मी व्यक्त करतो. दयानंद कला महाविद्यालयामध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या समोर आपला आदर्श तुम्ही कशा पद्धतीनं घडलात, तुमचं व्यक्तिमत्व कशा पद्धतीनं विकसित झालं, आणि मला वाटतं तुम्ही कला शाखेमधले विषय घेऊन ही UPSCची परीक्षा पास झाला. मी नेहमी कला शाखेमधल्या मुलांना सांगत असतो की मेडिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर 5-5.5 वर्षानंतर हे डॉक्टर झाल्यानंतर, इंजिनियर झाल्यानंतर पुन्हा समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान हे विषय घेऊन 1-1.5 वर्षामध्ये तयारी करून UPSC सारख्या परीक्षेमध्ये यश संपादन ही मुलं करतात. आपण कला शाखेमधले विद्यार्थी तर नेहमी या विषयाच्या संपर्कामध्ये असतो. 11वीपासून आपल्याकडे समाजशास्त्र शिकवलं जातं, इतिहास शिकवला जातो, राज्यशास्त्र शिकवलं जातं. पण आपल्याला कला शाखेमधल्या विद्यार्थ्यांना हे यश संपादन करण्यासाठी काय अडचणी येतात या संदर्भामधलं सविस्तर मार्गदर्शन या ठिकाणी ते करतील. पुन्हा एकदा दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीनं आयोजित केला गेलेला आहे, दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित केलेल्या समारंभामध्ये आपलं आणि आपल्या संपूर्ण परिवाराचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि आपण एवढ्या घाई गडबडीमध्ये आमच्यासाठी एकदम निवांत वेळ दिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि अधिक न बोलता मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. ज्यासाठी आपण सगळे उत्सुक झालो आहोत की या यशाचा प्रवास करत असताना अखंड जिद्द परिश्रम हे घेऊन निलेश गायकवाड यांनी जो प्रवास केलेला आहे तो प्रवास त्यांनी आम्हाला ऐकवावा आणि त्यानिमित्तानं आम्हाला त्यातून प्रेरणा मिळावी. निलेश आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर शिवाजी गायकवाड, आदरणीय प्राध्यापक डॉक्टर प्रशांत मंदिकर सर, सुनील साळुंके सर, प्राध्यापक डॉक्टर सुनीता सांगोले मॅडम, नवनाथजी आणि सर्व माननीय शिक्षक प्राध्यापक वर्ग. लावू द्या का? थँक्यू. माननीकर माळी सालनीकर. आदरणीय प्राचार्य माणिककर सर, सारणीकर सर, माळी सर आणि सर्व माननीय सर्व माननीय व्यासपीठावर बसलेले आदरणीय. आज सर्वांनी भरपूर गोष्टी ह्या शेअर केलेल्या आहेत आणि आज मी इथं उभा आहे त्याच्यामधून मी मार्गदर्शनपर मनोगत माझं व्यक्त करावं असं अपेक्षित आहे.
सर्वप्रथम मला खूप अभिनंदन करावं असं वाटतं की करिअर डेव्हलपमेंट प्रोग्रॅम हा इथं कन्सेप्च्युलाइज केला गेला आहे. कारण विद्यार्थ्यांना करिअरबद्दल योग्य मार्गदर्शन योग्य वेळी मिळणं हे फार क्रुशियल आहे त्यांच्या करिअरसाठी, त्यांच्या मेहनतीला फळ येण्यासाठी, त्यांना पाहिजे त्या गोष्टींचं स्वप्न बघण्याची तयारी ठेवण्यासाठी हे फार महत्त्वाचा उपक्रम आहे. आणि त्याबद्दल मी दयानंद कॉलेजचं खूप कौतुक करतो. मी या भागामध्ये मला सांगण्यात आलेलं आहे की सध्या आर्ट्स कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत ग्रॅज्युएशन करतात त्यांना मी संबोधित करत आहे. तर मी ह्या माझ्या बोलण्याला 2 भागामध्ये सांगतो. एक तर मी माझी स्वतःची जर्नी सांगतो ज्याच्यामध्ये कदाचित खूप सगळ्या गोष्टी आपण रिलेट करू शकू, कारण की मी ह्या भागातून पूर्णपणे लातूरमध्येच एज्युकेशन, माझं जे 10वीपर्यंत एज्युकेशन आहे मराठी मीडियममध्ये लातूरमध्ये झालेलं आहे. आणि त्याच्यातून मी माझी एक जर्नी सांगतो. आणि सेकंड भागामध्ये करिअर डेव्हलपमेंटसाठी ह्या परीक्षेचं जे स्वरूप आहे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांनी जे अप्रोच काही केली पाहिजे त्याबद्दलची. तर पहिल्यांदा मी माझी जी जर्नी हे ह्यासाठी सांगतो की जे टेक्निकल परीक्षेचे पॅरामीटर्स आहेत त्याच्यापेक्षाही जास्त जी चिकाटी किंवा जी गोष्ट ह्या परीक्षेला लागणार आहे त्या गोष्टी त्याची मानसिक तयारी किंवा त्याच्यासाठी लागणाऱ्या डिसिप्लिन, त्याच्यासाठी लागणारी पर्सिस्टन्स कदाचित ती जास्त महत्त्वाची ठरते रादर दॅन फक्त काही त्यातले त्याची जी काही कागदोपत्री किंवा त्याच्यामध्ये जे परीक्षेबद्दलची माहिती आहे. तर खरं आता ज्यावेळेस मी माझ्या जर्नीला पाहतो, माझं 10वीपर्यंतचं शिक्षण हे इथं लातूरमध्येच मराठी माध्यमातून झालेलं आहे. आणि तेव्हापासून लहानपणापासूनच जवळपास प्रत्येक विकेंड, प्रत्येक वॅकेशन मी माझ्या एका छोट्याशा जळगापेठ जे उमरगा सरांनी जे मेन्शन केलं त्या गावी जाऊन स्पेंड केलेलं आहे. आणि आईवडिलांनी दोघांनी पण नेहमीच अशा पद्धतीनं वावरायला शिकवलं की त्याच्यामधून ह्या सगळ्या गोष्टींमध्ये की गावामध्ये गेलो आहे त्याच्यासोबत पाणी आणणं, काय गोष्टी आहेत, त्या समस्या काय आहेत, गावामध्ये शिक्षण कसं आहे, त्या शाळांमध्ये जाऊन अटेंड करणं, तिथं जाऊन काही वेळेस स्वतःचे इकडल्या शाळेमधले अनुभव शेअर करणं, कधी कधी पाण्यांमध्ये जे प्रश्न आपल्याकडं उपस्थित असतात भागांमध्ये त्या प्रश्नांसंदर्भात त्यांच्यासोबत पाण्यासाठी जाणं, या सगळ्या गोष्टी मी नेहमी पाहत आलो, त्या ऑब्झर्व करत आलो. आणि आईवडिलांनी ह्या गोष्टींसाठी नेहमीच प्रोत्साहन दिलं की ह्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत, ह्या गोष्टी तुम्ही शिकलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून शिकत असताना आपल्या लातूर पॅटर्नमध्ये आणि लातूरमध्ये असलेल्या शैक्षणिक वारसामधून ज्या काही गोष्टी होत्या आणि त्या मराठी मीडियममधून मी शिक्षण घेत माझ्या 10वीपर्यंत शिक्षण हे पूर्ण झालं. आणि तोपर्यंत हे सगळं काही करत असताना आपलं जे आपलं नॉर्मल असतं की जे शाळेमध्ये सगळं काही व्यवस्थित करतो, ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्याच्यामध्ये आपण पार्टिसिपेट करतो, वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये भाग घेतो आणि त्या सगळ्या गोष्टींमधूनच आजूबाजूला जे आपण बघतो, जे आपलं शैक्षणिक वातावरण त्याच्यामधून एक बेस घडत जातो. आणि त्याच्या बेसिसवर आता जे काही आपण आहोत त्याच्यामध्ये आपण लेयर्स ॲड करत असतो आपल्या वेगवेगळ्या नवीन शिक्षणांमधून, नवीन पदव्यांमधून. 10वी नंतर ज्यावेळेस त्यावेळेस आम्हाला 11वी-12वीला पण असं की काहीतरी अभियांत्रिकी आहे, IIT बॉम्बे आहे किंवा अशी काही गोष्ट आहे हे माहिती त्यावेळेस इतकी नव्हती, तितकी जागरूकता नव्हती. मग त्यासाठी मी जास्तीत जास्त करिअर डेव्हलपमेंट असे प्रोग्राम्स आहेत हे त्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतात. त्या काळामध्ये वडिलांनी सहज येताना रेल्वेमध्ये त्यांना कळलं की बाबा कोटा एक अशी जागा आहे जिथं IIT सारख्या एखाद्या फार मोठ्या इन्स्टिट्यूटसाठी तयारी केली जाते, तिथं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन भेटतं. ते सगळी माहिती असताना माहिती काढली. ते दिल्लीवरून वापस येत असताना ते कोट्याला उतरले. मुंबईपर्यंत तिकीट होतं पण ते तिथं मुंबईला न उतरता कोट्यालाच उतरले. त्यांनी 2 दिवस तिथे माहिती पाहिली की काय कोर्सेस आहेत, काय गोष्टी आहेत, कशी अप्रोच केली पाहिजे. आणि त्यानंतर त्या दृष्टीने मग त्यांनी मला तिथं पाठवलं. कोट्यापर्यंतची जर्नी पण त्याची सोपी नव्हती. मग तिथं गेल्यानंतर ज्यावेळेस कोट्याला गेलो, आता आपण ज्या भागातून येतो, जिथं आपण मराठी मीडियममधून येतो, आपलं एक्सपोजर किती आहे आणि त्या गोष्टींमध्ये तुम्ही टेक्निकली आता इंग्लिश आणि या गोष्टी शिकायला जात आहेत, भरपूर सगळे प्रश्न होते. मला एक दिवस आठवतोय आम्ही 5 मित्र पहिल्या बेंचवर लाईनमध्ये बसतो आणि क्लास पूर्णपणे अटेंड करायचा प्रयत्न करतो पहिल्या दिवशी. आणि बाय द एंड ऑफ द क्लास आम्ही सगळे जवळपास झोपतोय. कारण ते कळत नाही आहे की नेमकं काय शिकवलं जातं किंवा आपल्या ह्याच्यामध्ये होत नाही. पण त्याच्यानंतरची जी चिकाटी आहे की बाबा जे काही मटेरियल मी घरी येऊन पूर्णपणे प्रयत्न करतोय, अभ्यास करतोय. आणि मग जी माझ्या आईकडून वगैरे जी शिस्त लागायची की अभ्यासाचा एवढा वेळेस तुम्ही बसवून ती बैठक केली पाहिजे, म्हणजे वडिलांची जी सहजता होती त्या गोष्टींमध्ये
की काही झालं तरी तुम्ही निडरतेने तुम्ही करत राहा. काही असेल तर त्याचं घाबरायचं कारण नाही. तुम्ही जे होईल ते होईल, पण तुमचे 100% त्यांनी पुढं चालत राहा. अशा दोघांच्या गोष्टींमधून आणि मग तिथं त्या स्ट्रगलमधून मी ते 2 वर्षामध्ये बऱ्यापैकी त्या गोष्टी आत्मसात करत राहिलो. माध्यम किंवा व्हर्नेक्युलर लँग्वेज हे बॅरियर त्यावेळेस जे होतं, ते बॅरियर्स आपण जितकं जितकं तुम्ही नकारात्मक बघू तितकं ते असह्य आहे आणि ते चढलं जाऊ नाही शकत. पण जितकं तुम्ही त्याला सकारात्मक बघता किंवा त्या गोष्टींना बघता की ह्याच्यामुळे माझं जे आकलन आहे, जी माझी वाढ आहे, ज्या गोष्टींची माझी समज आहे, ती एक वेगळ्या पद्धतीने डेव्हलप आहे आणि त्या गोष्टींना तुम्ही आत्मसात करायचा प्रयत्न ओपनली करता, त्यावेळेस त्या गोष्टी आपल्याला अवगत व्हायला लागतं. तर अशा याच्यामध्ये मी त्या 2 वर्षाची जी काही मेहनत केली, त्या गोष्टी केली, त्याच्यामधून मी माझा सुदैवाने IIT मुंबईमध्ये केमिकल इंजिनिअरिंगमध्ये मला ॲडमिशन भेटली. आता ही गोष्ट सांगायचं तात्पर्य इतकं की आपण ज्यावेळेस ग्रामीण भागातून येतो, आपण मराठी मीडियममधून शिकतो, आपल्याला गोष्टी काही वेळेस समजत नाही, थोडाफार आपल्याला हार्डवर्क जास्त करावे लागेल, आपल्याला थोडंफार नियोजन आणि वेळ जास्त स्पेंड करावा लागेल, पण आपण त्या गोष्टी अचीव करू शकतो. आपण त्या गोष्टींपर्यंत ज्या अपेक्षित आहेत त्या मर्यादांपर्यंत पोहोचू शकतो. पण आपण यांना जर लिमिटेशन्स म्हणून पाहिलं आणि त्यांना जर त्या गोष्टींना असं पाहिलं की हे असं आहे तर मी ते करूच शकत नाही, तर त्या गोष्टी कधीच होणार नाही. ह्यासाठी मी ह्या गोष्टी एक्सप्लोर केल्या. त्याच्यानंतर ज्यावेळेस मी IIT मुंबईमध्ये गेलो, केमिकल इंजिनिअरिंगमध्ये गेलो, माझ्या डिपार्टमेंटमध्ये जे काही म्हणजे माझ्याशिवाय व्यतिरिक्त अजून 2 जण होते जे मराठी समजू शकत होते, बोलू शकत होते. अदरवाईज सगळे बाकींचे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आलेले लोक, डायव्हर्स कल्चर आहेत, वेगवेगळे एक्सपोजर आहेत, वेगवेगळे छंद आहेत. काही पहिला काळ तरी मला असं वाटायचं की हे काहीतरी दुसरी लँग्वेजच बोलत आहेत, कारण मला हा बँड आवडतो इंग्लिश सॉंग्सचा, किंवा मला असं ते काहीतरी दुसऱ्या गोष्टी बोलत आहेत, मला ही नॉवेल आवडते आणि मला असं वाटायचं की मी कदाचित ह्या सगळ्या गोष्टी मी कुठेतरी मिसच केल्यात, मला माहिती नाही की काय आहे ह्या सगळ्या गोष्टींना. मग तिथून मी रोज मग हळूहळू पण तेच जे मित्र होते त्या मित्रांकडून आता ह्या गोष्टीकडे बघण्याचे 2 पद्धती होते की बाबा मी त्याच्यामध्येच गुरफटून जातोय आणि त्रासून जातोय आणि त्यातच गुरफटून राहतोय, किंवा मग त्यांचीच मदत की मी पॉझिटिव्हली ह्या गोष्टीकडे बघतोय, काही नवीन छंद जोपासतोय आणि स्वतःला नेहमी आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी प्रयत्न करत राहतोय. अशा गोष्टींमध्ये आणि सुदैवाने सगळे काही जे घटक आहेत आणि आपल्या लातूरमध्ये जे काही वातावरण, शैक्षणिक वातावरण होतं, जे बेस बनला होता किंवा जे आपले अनुभव होते ज्याच्यामध्ये आपली अडॅप्टिबिलिटी बऱ्यापैकी झाली होती, किंवा म्हणजे जे डायव्हर्स एन्व्हायरमेंटमध्ये ॲक्सेप्टन्स आणि टॉलरन्स जी होती, सहिष्णुता, की वेगवेगळ्या मतांना, वेगवेगळ्या ओपिनियन्सला आपण महत्त्व दिलं पाहिजे, त्यांच्याकडून प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्याजोगं आहे आणि त्या दृष्टीनेच सगळ्यांकडे पाहिलं पाहिजे. ह्या गोष्टींमधून मग मी भरपूर तिथं शिकत गेलो. जर जी गोष्ट मला जमत नाही ती मी ठरवून ट्राय करायचं. मला समजा असं वाटतं की माझं अजून कम्युनिकेशन चांगलं होत नाही आहे, मी जाऊन अँकरिंग केली, तिथं मी इंग्लिशमधून अँकरिंग केली, मी वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत राहिलो, काही गोष्टी करत असं करत मी बाय एंड ऑफ द इयर माझ्या डिपार्टमेंटल स्टुडंट बॉडीचा मी जनरल सेक्रेटरी म्हणून निवडून. तर ही जी जर्नी आहे, मी तुम्हाला म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की तुम्ही जो सकारात्मक दृष्टीने जर तुम्ही ह्या गोष्टींकडे बघाल तर असलेल्या आपल्या पुढे जे ऑब्स्टॅकल्स आहेत, ज्या अडचणी आहेत, त्या अडचणींवर आपण मात करू शकतो. जर त्याच गोष्टींना आपण निगेटिव्हली बघायला लागलो आणि तिथं जर आपण स्वतःला थांबवलं तर आपण ती जी झेप आहे ती झेप कदाचित घेऊ नाही शकतो. मग आणि हे सगळं चालत असताना मग मी ह्यामध्येच दरम्यान एकदा मी नेहमी अशा रिस्क घेत राहिलो. म्हणजे एक माउंटेनिअरिंग कोर्स होता ज्याच्यामध्ये मी मनालीला जवळपास 26 दिवस आम्ही विदाऊट एनी नेटवर्क 15,000 फुटाच्या कॅम्पवर हिमालयामध्ये जाऊन राहतोय आणि तिथं माउंटेनिअरिंग आईस ॲक्सोबत वेगळ्या गोष्टी करतोय. ह्या सगळ्या गोष्टींमधून ह्या काळामध्ये मला खूप सगळ्या नवीन गोष्टी शिकायला भेटत होत्या, आत्मसात करायला भेटत होत्या. आणि ज्यावेळेस मग माझी प्लेसमेंट आली, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना, हे सगळं नवीन विश्व माझ्यासमोर उघडं असताना मी UPSCच करावं किंवा मी आता स्पर्धा परीक्षांना जावं अशा अजून माझं काही मत बनलं नव्हतं. माझ्यासाठी सगळं काही जग हे नवीन आहे आणि सगळे मला हे असं वाटतं की सगळेजण आपापल्या परीनं कशा ना कशा पद्धतीनं समाजामध्ये, सोसायटीमध्ये कॉन्ट्रीब्युशन करत असतात. कोणता टीचर जे कंट्रीब्युशन करतोय, जो डॉक्टर एक कंट्रीब्युशन करतोय, एक प्रशासक एक कंट्रीब्युशन करतोय, किंवा एखादा ऑन्टरप्रिनर स्वतःची कंपनीकडून एक नवीन रोजगार संबंधीच्या संध्या उपलब्ध करून देतोय. हे सर्वजण आपापल्या पद्धतीनं काहीतरी कंट्रीब्युशन करत असतात. मग स्पर्धा परीक्षाच का किंवा त्यावेळेस तिथंच का जायचं, हे अजून मला असं माझं मत अजून पण एकांगी असं काहीच नव्हतं.
आई वडिलांचं किंवा गावाकडून असं मत नेहमी असायचं की निलेश करेल तर तू असं काही गोष्टींकडे जाणं महत्त्वाचं. पण माझं अजून स्वतःचं मत होतं आणि मला कधीच कोणी फोर्स पण नाही केलं की तू हे कर किंवा तू असं जा. तर हे सगळं करत करत मग जे कॉलेजच्या शेवटी जे असतात त्यामध्ये माझी प्लेसमेंट होती. त्या प्लेसमेंटमधून मी मॅनेजमेंट कन्सल्टन्सीमध्ये कन्सल्टंट म्हणून काम करायला लागलो, रुजू झालो. मग जसं सरांनी मेन्शन केला की तुमचा एक जॉब होतो, तुमची एक स्टेबिलिटी येते, एक लाईफ येते, तुमचं एक तुम्ही अजून दुसऱ्या गोष्टींचा विचार करायला लागतात. तर त्यावेळेस जेव्हा मी हा जॉब करत होतो त्यावेळेस मला कळायला लागलं की एक 6 महिन्यानंतर मला दिसायचं मी डायरेक्टरसोबत काम करत होतो तिथे आणि त्यांच्याकडे बघून मला कळायचं की मी 5 ते 10 वर्षानंतर काय बोलू शकतो. त्यावेळेसच्या माझ्या मनामध्ये असे विचार चालायचे. ते योग्य अयोग्य हे त्यावेळेसचे विचार आहेत, त्याच्याबद्दल मी हे नाही करणार. की त्यावेळेस असं वाटायचं की मी म्हणजे आता मी त्यांना विचारायचो की आता मी 5 वर्षांनी वगैरे काय होणार, आता मी जर जॉब करतोय, मी डायरेक्टर बनेन. मला असं वाटायचं की मी सध्या जसं जगतोय त्याच्यापेक्षा स्टेज मोठं असेल. म्हणजे बाबा एक फ्लॅट असेल तर मी मोठा फ्लॅट घेईन, एखादा व्हेकल नाही तर मी एखादी कार घेईन, चांगल्या लोकॅलिटीमध्ये राहायला जाईन आणि सगळं काही होईल. आणि आता मला हेही पटलं की ते पण एक खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन असणार आहे आपल्या सोसायटीमध्ये. असं काहीच नाही की त्यामधून काही कॉन्ट्रीब्युशन कमी होतं किंवा त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू ॲड नाही करत. पण मग मला असं वाटायचं की जी आपली जडणघडण आहे, आपली वाढ आहे, आपल्या ज्या लहानपणापासूनची समज आहे, जे आपण गावाकडे जातोय, आपण लातूरमध्ये वाढलो, एका सबर्बमधून पुन्हा मेट्रोमध्ये घेतो, आपण सगळ्या गोष्टी शिकत आलोय आणि ह्यामधून एक आपला एक जगाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन झाला आहे. आपण समाजामध्ये इतकी सगळे समस्या पाहिल्या, त्याच्यावर नेहमीच आपण कितीतरी उत्तर अप्लाय करता येतात का ह्याबद्दल मनामध्ये आपण कितीतरी क्विज खेळलं की असं करता येईल, मग तसं करता येईल, असं करता येईल, कौतूहल नेहमीच राहिलेलं आहे. त्या गोष्टींचा कुठे उपयोग होईल का, किंवा मग हे जे काही आपली वाढ आहे किंवा हे सगळे विचार आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये ते तशा पद्धतीनं मी काही करू शकेन का, हे प्रश्न मात्र तिथं मला उद्भवायला लागले. आणि मग त्याच्यामधून ज्यावेळेस मग मी हे सगळे प्रश्न ज्यावेळेस मी घरी पण मांडायचो, मित्र पण खूप सगळे असायचे, या सगळ्यांशी बोलणार, त्यावेळेस मात्र मग धाडसानी सरांनी मला घरी पण हे सांगितलं गेलं की जर तुला असं वाटतंय आणि तुला तर असं काही वाटतंय की तू असं वेगळं तुला ह्या सगळ्या गोष्टी म्हणून करावं असं वाटतंय तर तू प्रयत्न कर, UPSC द्यायची तुला वाटतं असं UPSC दे. मग मी थोडा वेळ घेऊन काहीही मागचा पुढचा इकडचा तिकडचा विचार न करता जॉबला रेझिग्नेशन देऊन मी UPSC करायला लागलो. पण त्यावेळेस ह्यातून काय शिकायचं आहे, मी तिथं मागचा पुढचा आणि काहीच विचार न करता मी कोणत्या पाण्यामध्ये उडी घेतोय हे न समजता एका परीक्षेच्या संदर्भात त्यावेळेस मला जी परीक्षेबद्दलची माहिती होती ती बऱ्यापैकी म्हणजे मला ॲक्च्युली मला शैलेश कॉलेजला असताना मला शैलेशकडून शेटाकडून क्लॅरिटी भेटायची की भैया तू असं करशील ना तर तुला हे जास्त सुटेबल आहे, तू असं कर, किंवा त्याच्या दृष्टिकोनामधून ह्या सगळ्या गोष्टींमधून मला खूप म्हणजे सबळता भेटायची. आणि मग मी तेव्हा ह्या परीक्षेमध्ये पाहिलं, तेव्हा मी अभ्यासाला सुरुवात केली, मी परीक्षेचे पॅटर्न्स पाहिले. आणि त्यावेळेस असं होतं की मी ज्यावेळेस प्रिपरेशन करायचो त्याच्या अगोदरपर्यंत प्रिलिमची एक्झाम असते, त्याच्यामध्ये 2 पेपर असतात. जे पहिली म्हणजे UPSCसाठी जी पहिली एक्झाम असते 3 स्टेजची एक्झाम आहे, त्याच्याबद्दल मी डिटेलमध्ये अजून बोलेन. त्याची पहिली एक्झाम असते प्रिलिमिनरी एक्झाम, त्याच्यामध्ये 2 पेपर असतात. एक जनरल स्टडीचा पेपर असतो आणि एक ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश याच्यावर बेस्ड एक CSAT नावाचा पेपर असतो. अगोदर काय असायचं की मध्ये काही काळासाठी UPSCचा पॅटर्न हा चेंज होत राहतो, 3 वर्षांनी 4 वर्षांनी 5 वर्षांनी काही इकडे तिकडे चेंज होत असतात. अगोदर काय व्हायचं की माझे जे सिनियर बॅच जे असायचे किंवा ज्यांनी मला सांगितलं त्यानुसार CSATचा मार्क्ससुद्धा काउंट केले जायचे प्रिलिम्सच्या क्वालिफिकेशनसाठी. आणि जे की याचा इंजिनियर माझ्या ॲडव्हान्टेजेस असायचे की बाबा तुम्ही CSAT तुमचं इंग्लिश मॅथ्स हे सगळं स्ट्रॉंग आहे, तुम्ही ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी आधी क्वालिफिकेशन मिळवलेलं आहे. पण आम्ही ज्यावेळेस प्रिपरेशन करायला सुरुवात केली त्यावेळेस हे सगळं हा CSAT हा पेपर क्वालिफाईंग केला गेला की त्याच्यामध्ये त्याचे मार्क हे ग्राह्य धरले जाणार नाही, फक्त तुम्हाला एक बेसिक मार्क मिळवायचे. मग त्या चेंजनंतर मला कळायला लागलं की बाबा मला खूप सगळी वेगळी तयारी करावी लागणार आहे, आधीपेक्षा अप्रोचपेक्षा मी वेगळी तयारी लागणार. आणि ऑप्शनल हा विषय घेताना मी त्यावेळेस विचार करायचो की आतापर्यंत, कारण माझं हे ग्रॅज्युएशन आहे ते केमिकल इंजिनिअरिंगमध्ये आहे माझं ग्रॅज्युएशन, आणि UPSC परीक्षेमध्ये मेन्स जे दुसऱ्या स्टेजच्या मेन्स परीक्षेमध्ये ऑप्शनल हा एक सब्जेक्ट निवडावा लागतो, ज्याच्यामध्ये त्याचे 2 स्वतंत्र पेपर असतात. तर केमिकल इंजिनिअरिंग हा ऑप्शनल डायरेक्टली अवेलेबल नव्हता UPSCच्या ह्याच्यामध्ये. मग एखाद्या टेक्नोक्रॅटसाठी नॅचरल चॉईस होती फिजिक्स किंवा मॅथ्स अशा सब्जेक्टबद्दल मी विचार करायला लागलो. पण फिजिक्स, आणि मला त्यावेळेस असं वाटायला लागलं की मी एवढा सगळा टाईम स्पेंड केला आणि फिजिक्स मी 11वी 12वीपर्यंत शिकलो आणि मला खूप सगळं अजून त्या शिकावं लागणार आहे. मग त्यापेक्षा असं काहीतरी इंटरेस्टिंग किंवा वेगळं काही निकाली शिकायचं जे मला काहीतरी एक दुसरी व्हॅल्यू ॲड करेल किंवा मला एखादी वेगळा ॲस्पेक्ट बघायला भेटेल. पण हा थॉट सध्या प्रॅक्टिकल नाही आहे. म्हणजे अशा विचारांनीच ऑप्शन निवडावा हे बिलकुलच सल्लादेय नाही. मी त्याच्याबद्दल अजून डिस्कस करेन.
मग त्याच्यावेळेस मग मी मला सोशॉलॉजी सब्जेक्टमध्ये थोडाफार NCERT वाचलं आणि वाचन केल्यानंतर मला इंटरेस्टिंग वाटला सब्जेक्ट. आई वडील दोघांना अगोदर सोशॉलॉजी समाजशास्त्राचा अनुभव असल्यामुळं सर्वांच्या आम्ही सर्वांनी ठरवून मग मी सोशॉलॉजी हा ऑप्शनल निवडला आणि मग प्रिलिमसाठी मी अभ्यास करायला लागलो. आता मग अभ्यास तरी आता साधारणतः मला नेहमी विचारतात किती वेळ अभ्यास करता दिवसातून आणि मग कसं या गोष्टी होतात. म्हणजे पहिल्या अटेम्प्टच्या वेळेस सुरुवातीला 4 ते 5 तासाचा अभ्यास, 6 तासाचा अभ्यास असा अभ्यास असायचा. मी जनरल स्टडीसाठी कुठल्या प्रकारचे क्लास नाही लावले, परंतु सोशॉलॉजी कारण हा जो ऑप्शनल निवडला त्यासाठी मी दिल्लीमध्ये मार्गदर्शनपर 4 महिन्याचा असा सोशॉलॉजीसाठीचा कोर्स केला. आणि हे सगळं आता प्रिलिमची तयारी मी सुरू केली जोरामध्ये. आता प्रिलिमची तयारी जेव्हा सुरू झाली त्यावेळेस मला हे कळायला लागलं की आता मी वाचतोय, माझी इंग्लिश आणि सगळ्या गोष्टी मी जे काही शिकल्या त्या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत शिकलेल्या गोष्टी ह्या एका सायंटिस्ट किंवा एका ऑब्जेक्टिव्ह माणसाने शिकलेल्या गोष्टी होत्या की ज्याला जे बरोबर आहे जे बरोबर आहे ते चूक नसतं आणि जे चूक आहे ते बरोबर नसतं. 0 किंवा 1 या गोष्टी जास्त कळतात. माझ्या मते आर्ट्समध्ये सगळे ते त्याला जास्त ॲप्रिशिएट करू शकतो. म्हणजे जी पॉझिटिव्हिझमची विचारशैली आहे तीच फक्त कळते. आणि त्याच्यामध्ये मग ज्यावेळेस वाचन करतोय आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस त्याच्यामध्ये जातोय त्यावेळेस मला नवीन नवीन गोष्टी कळायला लागत आहेत की बाबा अजून कॉम्प्रिहेन्शन होत नव्हतं मला. कारण किती पण मी इंजिनिअरिंगमध्ये अंकगणिताशी रिलेटेड किंवा टेक्निकलशी रिलेटेड इंग्लिशमध्ये वापर केला असेल, माझं एज्युकेशन मराठी मीडियमचंच. आणि ज्यावेळेस मी आता हे सगळे आर्ट्सचे सब्जेक्ट इंग्लिशमधून वाचतोय किंवा मी एकच गोष्ट ती वेगवेगळ्या सोर्समधून वाचतोय त्यावेळेस त्याला कॉम्प्रिहेंड करून त्यामधून फक्त 1-4 पॉईंटच काढायचे हे अजून मला जमत नव्हतं. कारण आणि मी खूप टेक्निकली इन द सेन्स की जर ह्या समाजशास्त्रज्ञांनी जर असं बोललं असेल ह्या लँग्वेज तर त्यांनी असंच बोललं आहे. मग ह्याच्यामध्ये त्याचा अजून ब्रॉडर व्ह्यूमध्ये बघण्यापेक्षा असं असायचं की टेक्निकली हे वर्ड्स आहेत, ह्याची कीज आणि त्याच्यामध्ये जास्त फोकस आहे. तर सांगायचं तात्पर्य असं जसं सरांनी सांगितलं की इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमध्ये येऊन तुम्ही ज्यावेळेस आर्ट्सकडे बघता आणि ज्या आर्ट्स सब्जेक्टमध्ये तुम्ही बघता तर बघण्याचे दृष्टिकोन आणि त्याच्यामध्ये लागणारी ज्या लागणाऱ्या प्रयत्न हे वेगवेगळे असतात. पण हे असं कधीच नव्हतं की ह्या गोष्टी आधीपासून आत्मसात आहेत. त्या गोष्टींना स्ट्रगल तसाच करावा लागतो जसा तुम्ही आर्ट्समध्ये तुम्हाला आधीपासून त्या गोष्टींची सवय करून घ्यायला. मग हे सगळं वाचन आणि सगळ्या ह्याच्यामधून करायचं. मग पण आता 5-6 तास वगैरे ठीक आहे, पण परीक्षा ज्यावेळेस जवळ येते म्हणजे 10 दिवस आहेत, 15 दिवस आहेत, महिनाभरावर परीक्षा आहे, त्यावेळेस मात्र काहीच सुधारायचं नाही. म्हणजे आम्ही लायब्ररीमध्ये बसतोय, कदाचित कपडे कोणते घातलेत, किती घाम येतोय, किती दिवस आधी धुलेत, काय चालू आहे, कशाकडेच काहीच लक्ष नाही आहे. आम्ही लायब्ररी बसलोय, समजा एखादी आज ठरवलं की हे पूर्ण केलं पाहिजे आणि परीक्षा जवळ आहे, आता टाईमलाईन अशी आहे की हे ठेवून काहीच फायदा नाही, पुढं हे वाचावंच लागणार आहे. आणि UPSCची प्रिलिम्सची एक्झाम अशी आहे की तुम्हाला सर्व काही कव्हर करणं हे आवश्यकच आहे. कारण कोणत्या वर्षी कोणत्या पार्टमध्ये जास्त क्वेश्चन येतील किंवा कशा प्रकारचं डायनॅमिझम पुढं येईल हे प्रेडिक्ट केलं जाऊ शकत नाही. त्यामुळे मग सगळ्या गोष्टी करायच्या. जर समजा मी ठरवलं 10पर्यंत अभ्यास करायचा आणि ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत आणि कधी कधी मन नाही करत आणि अभ्यास कमी जास्त होतो आणि नाही होतात त्या गोष्टी, मग 10 नंतर मग तुम्ही बसायचं आणि मग जोपर्यंत ते संपत नाही, 12 वाजतील, 1 वाजतील, 2 वाजतील, ते संपवायचं आणि मग आजचा अभ्यास संपला आणि मग झोपणं आणि मग पुन्हा उठून ती सुरुवात करायची. अशा पद्धतीनं खूप आणि मग काही काळ मी घरी त्या काळामध्ये पहिली पर्यंत मी घरी होतो. मी घरी असायचो. घरी मला कधी कधी वाटायचं मी एकटाच अभ्यास करतोय, अजून आजूबाजूला कोणी अभ्यास नाही करत आहे. मग मी रात्री अभ्यास करतोय. रात्री मग मी कधी झोपतोय नसतं, मग घरी कोणालाच माहिती नसायचं. कारण रात्री अभ्यासाला लागला की समजा वाटलं की आता इंटरेस्ट येतोय आणि खूप चांगलं वाटतं, आता अभ्यास करावं असं वाटतं. असं वाटायचं की आता एनर्जी एवढी इंटरेस्ट आहे तर आपण ह्याच्यात केलंच पाहिजे, आताच केलं पाहिजे, पुन्हा जर सकाळी अजून टाइमपास होतोय असं नको. मग मी रात्री समजा वाजत बसले, कधी कधी 3च वाजले, कधी कधी 4च वाजले आणि मग मी बोर्डवर लिहून ठेवायचं की अशा वेळी मला उठवा, असं करा. मग त्यानुसार गोष्टी व्हायच्या. आणि कधीही माझ्यासाठी परीक्षेच्या दरम्यानच नाही, कधीपर्यंत जो विरंगुळा होता किंवा काही गोष्टींमध्ये मला शांत वाटायचं, गप्पा मारायचं, त्यासाठी नेहमीच मी भावासोबत राहायचो, काही मित्र. आणि मला जर कधी कॉम्प्लिकेटेड प्रश्न खूप जास्त वाटले तर ते सुलभ होण्यासाठी नेहमीच म्हणजे भावासोबतच बोलून मला त्या गोष्टी सुलभ वाटायच्या. तर आणि अशा सगळ्या ह्याच्यामध्ये आणि खूप चांगले मेंटर्स, मित्र. UPSCमध्ये काय आहे की मार्केटमध्ये सगळ्या प्रकारचं गायडन्स, सगळ्या प्रकारचं मटेरियल हे भरपूर प्रमाणामध्ये अवेलेबल आहे. आणि खूप वेळेस ते एक्सप्लॉयटेटिव्ह पण बनून जातं. कारण योग्य वेळी जर योग्य टूल कोणतं वापरायचं माहिती नसेल तर वी एंड अप युझिंग एव्हरी टूल पॉसिबल. किंवा मग खूप वेळेस हा प्रवास हा अजून डिफिकल्ट बनतो अशा वेळी.
मग मी हे सगळ्या पद्धतीने असं प्रिलिम्स देतो आणि खूप चांगल्या मार्जिनने मी प्रिलिम्स चांगली क्लिअर केली. आणि प्रिलिम्स नंतर ज्यावेळेस मी मेन्सची तयारी करायला लागलो त्यावेळेस मी जे आर्ट्सबद्दल सांगत होतो त्या गोष्टी अजून प्रामुख्याने पुढे यायला लागल्या. कारण की आता मला मेन्सचा जो पेपर असतो, प्रिलिम्समध्ये मी जसं सांगितलं की 2 सब्जेक्ट आहेत आणि त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह पेपर आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे, एक जनरल स्टडीजचा पेपर होता आणि तुमचा दुसरा जो होता तो ॲप्टिट्यूड आणि मॅथ्सचा पेपर. आता तो फक्त क्वालिफाईंग आहे, म्हणजे तुम्हाला त्यामध्ये 33% मार्क आणायचे ओव्हरऑल समरी, म्हणजे निगेटिव्ह सगळं सोडून, आणि त्याच्यानंतर ते तुम्ही क्वालिफाय होत आहे. आणि जो दुसरा GSचा पेपर आहे त्याच्यामध्ये मात्र मग वेगवेगळ्या ब्रॉडली स्पीकिंग 7 वेगवेगळे टॉपिक आहेत. त्याच्यामध्ये मग झालं त्याच्यामध्ये हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, सायन्स अँड टेक, एन्व्हायरमेंट आणि करंट अफेअर्स असे ब्रॉडली 7 कॅटेगरीमध्ये ते पेपर येतात. आणि प्रिलिम्सचा पेपर हा 7 हे प्रत्येक टॉपिकचं वेटेज हे कमी जास्त वर्षानुरूप चेंज होत आलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा एक बेसिक पुस्तकांची लिस्ट असू शकते ज्याच्यामधून तुम्ही या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करता. त्याच्यासोबतच ज्यावेळेस तुमचा एक बेस तयार होतो त्याच्यासोबत तुम्ही करंट अफेअर्सची त्याच्यासोबत सांगड घालता, जेणेकरून तुम्हाला ज्या काही करंट घटना आहेत त्या या परीक्षेच्या दृष्टिकोनातून समजून घेऊन त्या दृष्टीने तयारी करता येईल. मग मेन्सच्या ज्यावेळेस माझा अभ्यास सुरू होतो, मेन्समध्ये जनरल स्टडीजचे 4 पेपर आहेत. ऑप्शनलचे जसं मी सांगितलं, ऑप्शनल जे तुम्ही सब्जेक्ट निवडता त्याचे 2 पेपर, हे 6 पेपर, आणि त्याच्या व्यतिरिक्त निबंधाचा 1 पेपर, 7. हे 7 पेपर्सचे मार्क ग्राह्य धरले जातात. प्रिलिम्सचे मार्क हे फक्त तुम्हाला क्वालिफाय करण्याचे होतात की तुम्ही त्याच्यानंतर परीक्षा देऊ शकता मेन्स. म्हणजे समजा 9 लाख जण जर अप्लाय करत असेल परीक्षा आणि 5 लाख जण जर प्रिलिम्सची एक्झाम देत असतील तर 10 ते 15,000 जणांना सिलेक्शन होतं की तुम्ही मेन्स देऊ शकता. आणि ते प्रिलिम्सचे मार्क्सची युटिलिटी तेवढीच. इथून पुढे जे मेन्सचे मार्क आहेत आणि मेन्स आणि इंटरव्ह्यू ह्या दोन्हीच्या मार्कांवरून तुमची रँक ठरते UPSCमध्ये. मग आता ज्यावेळेस तुम्ही मेन्सची तयारी करता, हे 4 जनरल स्टडीजचे पेपर, 2 ऑप्शनल पेपर, 1 एसे पेपर, या व्यतिरिक्त 2 भाषा विषयांचे पेपर असतात. एक हा तुमचा इंग्लिशचा पेपर असतो आणि दुसरा हा तुम्ही जी व्हर्नॅक्युलर तुम्ही निवडता, मराठी असू देत, हिंदी असू देत, तमिळ असू देत, तेलुगू असू देत, जे काही तुम्ही निवडता त्याच्या ऑप्शनमधून ते क्वालिफाईंग हे 2 भाषा विषय असतात. त्या भाषांमध्ये तुम्ही क्वालिफिकेशनचे मार्क आणता आणि बाकी जे 7 विषय आहेत त्यांचे मार्क हे तुमचे ग्राह्य धरले जातात पुढं तुमच्या रँकिंगसाठी. आणि हे 7 पेपर आहेत हे सब्जेक्टिव्ह पेपर आहेत. मग याच्या गोष्टींचं जे जनरल स्टडीजमध्ये सांगायचं झालं तर पहिले 3 पेपर जनरल स्टडीजचे GS1, GS2, GS3. GS1मध्ये खूप ब्रॉड सिलेबस आहे. मी फक्त ठळक नावं सांगतो, त्याच्या व्यतिरिक्त जे काही त्याच्याबद्दल असणारं रेफरन्स मटेरियल किंवा काही गोष्टी असतील त्याबद्दल मी अजून प्रामुख्याने जे काही प्रश्न असतील त्याबद्दल अजून बोलेन. जसं GS1मध्ये आहे त्याच्यामध्ये हिस्ट्री आहे, आर्ट अँड कल्चर आहे, वर्ल्ड हिस्ट्री आहे, मॉडर्न हिस्ट्री त्याच्यामध्येच आहे, त्याच्यानंतर सोसायटी आहे आणि जॉग्राफी त्याच्यामध्ये वर्ल्ड जॉग्राफी, ह्युमन जॉग्राफी हे सगळे विषय येतात. त्याच्यानंतर जनरल स्टडीज पेपर 2 आहे. जनरल स्टडीज पेपर 2मध्ये तुमच्याकडं पॉलिटी, इंटरनॅशनल रिलेशन्स, त्याच्या व्यतिरिक्त सोशल जस्टिस हे सब्जेक्ट आहे. GS3मध्ये इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट, सायन्स अँड टेक, त्याच्या व्यतिरिक्त सिक्युरिटी, म्हणजे हे विषय येतात. आणि हे जे GS आणि 4था पेपर हा एथिक्स हा 4था पेपर आहे. आता हे जे 7 पेपर आहेत ते 250 मार्कांचे पेपर आहेत आणि सगळे पेपर हे सब्जेक्टिव्ह आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला मार्क दिले जातात. आणि त्याच्या व्यतिरिक्त निबंधामध्ये 2 निबंधाचे विषय आणि त्या निबंधामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये मार्क्स येतात आणि एक सोशलॉजी ऑप्शनल जे काही असेल त्याचे 2 पेपर. हे आहे तुमचं मेन्सचं स्वरूप. आणि मग ज्यावेळेस मी ही मेन्स दिली, आता मी अजून एकदा बॅक टू कम द स्टोरी. सो अँड आय विल अगेन कन्क्लूड की ह्यामध्ये अजून तयारी कशी करता येईल. ज्यावेळेस मी त्या मेन्स दिली, माझं मेन्स क्वालिफाय नाही झालं, कारण माझी तयारी ही जेमतेमशी होती मेन्सच्या दृष्टीने आणि क्वालिफाय नाही झालं. पण आता मला हे आता जो मी डिसिजन काही मागचं पुढचा विचार न करता घेतला होता त्याला क्वेश्चन करायला मी आता सुरुवात करतो की आता हे बरोबर आहे का, मी काय करतोय, किंवा आता ज्या प्रवाहामध्ये आपण जातोय, स्पर्धा परीक्षेचा प्रवाह आहे, तो प्रवाह कितपत प्रेडिक्टेबल आहे, किती निश्चित आहे याच्यामध्ये, आणि काय अजून ह्याच्यामध्ये करता येईल वेगळ्या पद्धतीने. आणि एका महिन्यासाठी जरी मला माहिती नाही, कदाचित मला अजून अपयश पचवणं ही गोष्ट त्यावेळेस अजून अवगत करण्याची फार गरज होती. आणि UPSC इज अ एक्सपिरियन्स जे तुम्हाला थ्रूआउट द जर्नी एक हम्बलिंग एक्सपिरियन्स आहे, जे तुम्हाला नेहमी दाखवतं की तुम्ही कितीही करा आणि काहीही करा, कमी ह्या नेहमी असतात आणि तुम्ही ते ॲप्रिशिएट, जे काही पॉझिटिव्ह आहे ते ॲप्रिशिएट किती पद्धतीने केले पाहिजे. मग हे सगळं चालू असताना मी 1 महिना असा होता की सगळ्या गोष्टी स्तब्ध होत्या, की मी अजून सगळे प्रश्न येत आहेत, उत्तरं येत नाही आहेत,
आणि आजूबाजूला काय होतं, मी काय करतोय, मी डिसिजनचे बरोबर घेतोय, तयारी जे करतोय त्याचं डायरेक्शन चुकतंय का, बरोबर होतंय का, सगळ्याच गोष्टींचा काहूर माजवे. अशा वेळी ज्यावेळेस तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं क्वेश्चन होतं, त्यावेळेस मात्र आपण ह्या प्रवासाची सुरुवात का केली, आणि ह्या सुरुवातीला मग कोणत्या तुमची इच्छा का आहे, जे डिटर्मिनेशन आहे, हे सगळं काही क्वेश्चन होतं. आणि त्यावेळेस मात्र मग आपल्या म्हणजे लहानपणापासूनचे पाहिलेल्या गोष्टी, आपल्याकडची ओढ, त्याच्यासाठी असणारं डेडिकेशन, आपली जे काही त्या पद्धतीनं समस्या, त्याच्यावरचे उपाय आणि जे काही आपण विचार केलेले आतापर्यंत जडणघडण आहे, ती अशा वेळी ही अशा वेळी ही शक्ती देते. आणि ह्या सगळ्या वेळेस मग फॅमिली सपोर्ट असेल, मित्र असतील सोबतचे, काही मेंटर्स असतील, ह्या सर्वांच्या मदतीने मग मी अजून जोराने ह्या परीक्षेच्या तयारीला लागलो. ह्याच्यामध्ये काय चुकलं होतं, त्याच्यामध्ये काय बदल केले, ह्या सगळ्या गोष्टींबाबत अजून डिटेलमध्ये सांगायचं तर रायटिंग प्रॅक्टिस किती प्रमाणात पाहिजे होती, किती टेस्ट सिरीजसारख्या गोष्टी व्यवस्थित केल्या पाहिजे होत्या. आणि मग आता जेव्हा मला वाचायच्या सवयी झाल्या, जेव्हा इंग्लिश व्यवस्थित कॉम्प्रिहेंड करायला लागतो आहे, त्याच्यानंतर मग मी आर्ट्स आणि ह्या सगळ्या सब्जेक्टचा खूप जास्त ॲप्रिशिएट करू शकत होतो, की मी वेगवेगळ्या गोष्टींना वाचून त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतो आहे आणि मला त्या गोष्टींमध्ये वेगवेगळ्या विचारधारा यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट यायला लागतो आहे. आणि जेव्हा मला हा इंटरेस्ट हा परीक्षा बाह्य गेला किंवा मला ह्याच्याबद्दलचा छंदानी पण हे सगळं असताना परीक्षेचा पॅटर्न, त्याचा असलेला सिलेबस, ज्या प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत, त्याला कशा प्रकारे अप्रोच केलं जातं आहे वेगवेगळ्या ठिकाणी, ह्या गोष्टींना नेहमी सेंटरमध्ये ठेवून ही सगळी तयारी मी करत राहिलो. मग त्या पद्धतीने मी अशा जेव्हा दिलं त्यावेळेस मग 2019मध्ये मी 752मध्ये IDASC सर्व्हिस मला भेटली. आणि ती सर्व्हिस भेटल्यानंतर म्हणजे आता UPSC जी परीक्षा असते त्याच्यामध्ये UPSC परीक्षेमध्ये जेव्हा तुम्ही मेन्स क्वालिफाय होता, जेव्हा तुम्ही मेन्स क्वालिफाय केली 2019, त्याच्यानंतर इंटरव्ह्यूची एक स्टेज असते. म्हणजे आता जसं मी तुम्हाला मेन्समध्ये सांगितलं की मेन्समध्ये तुमचे 7 पेपर होते 250 मार्कांचे आणि प्लस इंटरव्ह्यूचे 275 मार्क. ह्या सगळ्यांमध्ये मिळून हे होतं. इंटरव्ह्यूच्या स्टेजमध्ये पर्सनॅलिटी चेक केली जाते. मग ह्या सगळ्या प्रवासामध्ये पर्सनॅलिटी इंटरव्ह्यूच्या स्टेजमध्ये वेगवेगळे प्रश्न विचारले जातात आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक डॅश भरून देता, फॉर्म भरून देता की तुमचे आत्तापर्यंत एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय, तुमचा वर्क एक्सपिरियन्स काय, तुम्ही कोणत्या मीडियममध्ये शिकलं, तुम्ही अजून तुमच्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज काय राहिलेल्या आहेत, आणि तुमचं मग ह्या सगळ्या गोष्टी आणि करंट अफेअर्स ह्याच्या बेसिसवर काही प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नांमधून तुम्हाला मार्क्स भेटले जातात. आणि त्याच्या बेसिसवर मेन्स आणि इंटरव्ह्यू ह्याच्या बेसिसवर जे मार्क्स भेटतात त्याच्यावरून रँक दिले जातात. आणि त्याच्यामधून जे अवेलेबल ऑप्शन्स आहेत, तुम्ही डॅकमध्ये अगोदरच तुमच्या कोणत्या सर्व्हिसेस तुम्हाला पाहिजे त्याबद्दलची माहिती दिलेली असते. आणि जवळपास अशा म्हणजे IAS असेल, IPS असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इतर सर्व्हिसेस असतील, इन्क्लुडिंग इंडियन फॉरेन सर्व्हिस, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, त्याच्यामध्ये पण IT किंवा त्याच्यामध्ये कस्टम आणि GST, आणि त्याच्यानंतर IDAS, IAAS, ICAS अशा विविध प्रकारच्या ह्या पोस्ट अवेलेबल असतात. ज्या सेंट्रल पोस्ट आहेत ह्या सर्व पोस्टमध्ये खूप काही करण्याची, बदल घडून आणण्यासाठीचे ज्या काही प्लॅटफॉर्म आहे हा बऱ्यापैकी अवेलेबल असतो. आणि फक्त IAS आणि IPS यांना लोकाभिमुख किंवा लोकांची डायरेक्ट टचमध्ये राहून काम करण्यासारख्या गोष्टी जास्त लोकांशी संपर्क असतो. बाकी पोस्टमध्ये तुमचं काम इफेक्टिव्ह असतं पण लोकसंपर्क कदाचित कमी जास्त असू शकतो. तर त्याच्याबद्दल IDAS ही सर्व्हिस भेटली. आणि मग त्याच्यानंतर मी सर्व्हिस करत सगळ्या गोष्टींमध्ये पुढं करतच सहजतेने अभ्यास करून, आणि कोरोनाच्या काळामध्ये कदाचित खूप सगळ्या विद्यार्थ्यांना खूप सगळ्या म्हणजे आपल्या माहितीच आहे खूप सगळ्या डिफिकल्टी झेलाव्या लागल्या. आयसोलेशन, मोटिवेशन, त्या अशा वेळेसमध्ये खूप नॉर्मल रुटीन मेंटेन करणं पण अवघड काम होत होतं. आजूबाजूला भरपूर रुग्ण आणि सगळ्या ह्या त्रासांमधून पण खूप सगळ्या विद्यार्थ्यांनी फोकस करून ह्या सगळ्या गोष्टींमधून, जसं माझ्यासाठी कदाचित घरांमध्ये ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आयसोलेशन मी फॅमिलीच्या जवळ असताना सहजतेने ह्या गोष्टी करू शकत होतो, पण तरी भरपूर फोकस करण्यासाठी त्रास झाला या काळामध्ये. आणि तरी मग मी त्याच्यानंतर जॉब करत इंटरव्ह्यूची तयारी करून दिला आणि यावेळेस मग मी ही रँक मिळवली. आणि ज्यावेळेस आत्ता मी पाहतो आणि आज ज्यावेळेस कळते की आपल्या जिल्ह्यामध्ये, लातूर जिल्ह्यामध्येच 7 जणांनी अशा प्रकारे हे यश संपादन केलं आहे, त्यावेळेस मला हे अभिमान वाटतो. आणि हेच एक वाक्य आहे की इफ वी हॅव डन इट, तर तुम्ही पण हे करू शकता. आणि त्यासाठी हे आवाक्याबाहेर किंवा हे आउट ऑफ द रीच नाही आहे. आणि ज्यावेळेस सर्वजण भेटतात की जवळपास
आपला भाग हा मी ज्यावेळेस लहानपणी या सगळ्या एज्युकेशन सिस्टममध्ये इथं वावरत होतो त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी रिसोर्स काय आहेत किंवा रिसोर्सेस कमी म्हणजे काय आहेत, आपल्याकडे प्रॉब्लेम्स कसे आहेत, मराठवाडा रिजन काय आहे, त्याच्यामधून विद्यार्थ्यांना जे प्रश्न करावे लागतात, व्हर्नाक्युलर लँग्वेजमुळे जे प्रश्न बघावे लागतात, ग्रामीण पार्श्वभूमीमुळं जे काही आपल्याला अडचणी सहन कराव्या लागतील, ह्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं ॲप्रिसिएशन मी इथून करू शकतो. ज्यावेळेस मी वेगवेगळ्या लोकांशी इंटरॅक्ट करतो आणि ज्यावेळेस मला कळतं की आता हे जे लोक वरपर्यंत येत आहेत ह्या सेम ठिकाणी ह्या सेम इकोसिस्टममध्ये राहून आता ते अडॅप्ट करू शकतात. अनेक अधिकारी हे म्हणजे मराठी लँग्वेजमधून ही परीक्षा उत्तीर्ण होऊन मराठी भाषेमधून पेपर लिहितात आणि त्यातून ते खूप चांगल्या प्रकारचं यश संपादन करतात. किंवा ज्यांनी याच्यानंतर काही दुसरे कोर्स केले असेल तर त्याच्या इंग्लिश आणि बाकी गोष्टींवर वर्क करत त्याच्यामधून यश संपादन करतात. आणि ही परीक्षा त्या पद्धतीनं आपल्या हे वाक्य जे जो काही सक्सेस आपण अचीव करतोय ह्या सक्सेसमध्ये हे दिसून येतं आहे की आपल्याकडे पोटेन्शियल आहे, आपल्याकडे टॅलेंट आहे. योग्य मार्गदर्शनासोबत आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या हार्डवर्कसोबत ह्या गोष्टी सहजतेने अचीव केल्या जाऊ शकतात. जे त्यासाठी सहजतेने नाही, खूप प्रयत्नाने, हार्डवर्कनी, परंतु त्यासाठी जे लागणारं डिटर्मिनेशन आहे आणि पर्सिस्टन्स आहे त्याला मात्र तोडगाच नाही आहे. आता हे झाला एक व्हर्टिकल व्ह्यू ह्या एक्झामिनेशनचा. पण त्याच्या व्यतिरिक्त जर पाहत असाल अनिश्चितता ह्या परीक्षेमध्ये प्रत्येक स्टेजवर अनिश्चितता आहे. आता काही जण खूप आधीपासून ह्या परीक्षेची ग्रॅज्युएशनच्या दृष्टीनेच तयारी करायला लागतात की त्याच्यानुसार आपला ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट घेतात आणि त्यानुसार त्याची तयारी करतात. काही लोक जॉबनंतर, जसं माझं होतं की मी माझा जॉब वगैरे केल्यानंतर मला वाटलं आणि मी इंटरेस्ट घेऊन पूर्णपणे U-टर्न घेऊन ह्या परीक्षेबद्दल तयारी करतात. खूप जण आता ग्रॅज्युएशन सोबत तसा सब्जेक्ट ऑप्शनल सब्जेक्ट निवडून त्याची तयारी करतात, जनरल स्टडीची तयारी करतात आणि ते सर्व काही खूप चांगल्या पद्धतीनं यश पण संपादन होतं. पण काही करत असताना आपण जे काही करतोय त्याच्यावर पूर्ण फोकस करणं आवश्यक आहे. आपले ग्रॅज्युएशन सब्जेक्ट असेल पुढं म्हणजे UPSC हा एकच ध्येय असावं, पण त्याच्यानंतर एक रिस्क ॲनालिसिस, एक बेसिक रिस्क ॲनालिसिस असावं. किंवा 2-3 वर्षानंतर मी तरी पण सोबत मी नेटची परीक्षा देणार आहे आर्ट्समध्ये समजा, किंवा काही गोष्टी करणार आहे. बॅक ऑफ द माइंड ह्या गोष्टी आहेत माझ्या की ह्याच्यासोबत जर असं नाही होत असेल तर हे करत मी या गोष्टी करेन, किंवा मग त्या गोष्टीत हे अचीव केलं जाऊ शकतं. पण त्यासाठी लागणारं मार्गदर्शन हे आणि त्यासाठी लागणारा आता सध्या जे सक्सेसफुल कॅन्डिडेट्स आहेत किंवा त्यांच्याकडून जे मार्गदर्शन भेटेल ते योग्य दृष्टीने फॉलो करत हार्डवर्कसोबत ह्या मार्गावर चालले तर हे शक्य आहे. ह्याच्या व्यतिरिक्त सांगायचं जर असेल म्हणजे मी एकंदरीत माझी जर्नी यासाठी सांगितली की तुम्ही ह्या स्ट्रगलमधून किंवा याच्याशी काही जे रिलेटेबल गोष्टी आहेत त्यामधून कदाचित तुम्ही काही गोष्टी घेऊ शकाल. आणि जर कशाही प्रकारचे क्वेश्चन्स असतील किंवा परीक्षे रिलेटेड किंवा कोणत्या स्टेज रिलेटेड, मटेरियल रिलेटेड कशाही प्रकारचे प्रश्न असतील तर मी नेहमीच रीचमध्ये आहे. मला सोशल मीडियावर किंवा कुठेही जर मेसेज ड्रॉप जरी केला तरी नेहमीच मी टचमध्ये असणार आहे. आणि आजच्या मला सन्मान दिला आणि इथं बोलवलं आणि हा सत्कार केला आणि मला एक माध्यम दिलं ज्याच्यामधून मी अनेक विद्यार्थ्यांना माझी जर्नी शेअर आणि त्यांच्या कदाचित भवितव्यासाठी काही कॉन्ट्रीब्यूट करू शकतोय. याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू. धन्यवाद निलेश. ऑफकोर्स खरं तर आपल्या यशापर्यंत पोचत असताना त्यांना जो अनुभव आलेला आहे त्या अनुभवाची मांडणी करत असताना कुठलाही अहंकार, कुठलाही अभिनिवेश न घेता अत्यंत प्रामाणिकपणे जे वाटलं मनाला ते एखाद्या अंतर्मनातून जसा साथ यावी आणि आपण ती अभिव्यक्त व्हावी त्या पद्धतीने निलेश या ठिकाणी व्यक्त झालेले आहेत. आणि खरं तर हीच बाजू खूप महत्त्वाची असते. ज्याने आपल्या अंतर्मनाचा आवाज ओळखला, स्वतःला ओळखलं, तोच तो प्रवास जिद्दीने पूर्ण करू शकत असतो. या व्याख्यान म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनामधून विद्यार्थ्यांना प्रेरणा तर मिळणारच आहे, परंतु त्यांनी अगदी लहानात लहान साध्या गोष्टी ज्या मनामध्ये उत्पन्न झालेल्या होत्या, कदाचित त्यावेळी त्या तशा वाटल्या, आज त्याच्याकडे वळून पाहताना त्यांना आज काय वाटतं, याच्यासह त्यांनी जी मांडणी केलेली आहे ना ती खूपच चांगली आणि अत्यंत प्रत्ययकारी. एक गोष्ट त्यांची ऐकत असताना, त्यांचा अनुभव, तो प्रवास ऐकत असताना कधी कधी अंगावर काटा येत होता की काही गोष्टी करताना त्यांना मनाला किती मुरड घालावी लागली असेल बऱ्याच गोष्टींच्यासाठी. आणि तरीही निराश न होता हा प्रवास त्यांनी अखंड चालू ठेवलेला होता. त्यांचं हे मार्गदर्शन निश्चितच प्रेरणादायी आहे आणि
याच पुढे त्यांचे बंधू जे आहेत तेही या प्रवासामध्ये आहेत, हे ऐकून आणखी खूप आनंद झाला. त्यांच्याही प्रवासासाठी या निमित्तानं शुभेच्छा आपण देऊया. आणि यानंतर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी मी माझे सहकारी नॅक समन्वयक प्रशांत मानिकर सरांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. दयानंद कला महाविद्यालयाच्या विद्यमाने आयोजित संवाद गुणवंतासोबत आणि आज अत्यंत आनंदाचा क्षण आहे. त्याची कारणंही सांगेन, पण जसं निलेशजींनी 2 भागामध्ये आपलं मनोगत व्यक्त केलं तसं एक औपचारिक भाग आभार प्रदर्शनाचा आणि दुसरा भाग जे मनाला वाटलं त्याचा. हेच महत्त्वाचं. तर करिअर डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत जो गुणवंतांचा सत्कार आणि भावी गुणवंतांना मार्गदर्शन देणारा हा जो एक संयुक्त कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय गायकवाड सर, समाजशास्त्राचे अभ्यासक डॉक्टर श्रीकांतजी गायकवाड सर, डॉक्टर गायकवाड मॅडम, गायकवाड मॅडम, अशा महाविद्यालयाच्या IPSC विभागाचे समन्वयक डॉक्टर साळुंखे सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल कुमारजी माळी सर, या कार्यक्रमाच्या संयोजिका आणि सूत्रसंचालक डॉक्टर सांगोले मॅडम, पाईपलाईनमध्ये असलेले निलेशजींचे बंधू शैलेशजी, कला महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी या 2-3 गोष्टी फार महत्त्वाच्या. असं म्हणतात की मनुष्य स्वर्ग चाहता है पर स्वर्ग की साधना नाही चाहता. आणि आपल्याला जे काही असतं की तपश्चर्या असते, परवा मी साळुंखे सरांसोबत सहज असं बोलत होतो की तपश्चर्या असते, एका पायावर असते. एका पायावर असते म्हणजे तयारी असते. तुम्ही म्हणालात की माझी उडी मारायची तयारी होती, ती लागतेच. आपल्याला माहिती नसतं. आणि जसं क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी जसं म्हणतो, तसं UPSC इज अ गेम, एनी कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. आपल्याला काहीच माहिती नाही त्याच्याविषयी, काय होणार आहे याची काही कल्पना नाही आहे. निर्णय मात्र घ्यावेच लागतात. निर्णय न घेण्याचा पण निर्णय असू शकतो, पण तो वाईट निर्णय. पण निर्णय घेतला पाहिजे, तो अत्यंत महत्त्वाचा. चूक बरोबर हे त्याच्यानंतर ठरणारी गोष्ट. म्हणजे निर्णय चुकी बरोबर नसतो, निर्णय असतो जो तुम्ही अत्यंत सक्षमतेने घेतला. आणि जी एक साधना आहे, एक स्वयंमेव मृगेंद्रता म्हणतो आपण, की आपल्याला तिथं जायचं आहे ना तर तिथं जायचंच आहे, ओढे बरे. आणि त्यामुळं काही जी भ्रम आहेत ते भ्रम आपण आज इथं दूर केले. असं म्हणतात की वर्ड शूड कम फ्रॉम हॉर्सेस माउथ, पण इंग्रजीमधला हा फारसा चांगला वाक्प्रचार नाही आहे. ते हॉर्सेस माउथ वगैरे फार ॲनिमल इमेजरीकडे गेलं. पण आपल्या मराठीमध्ये आपल्या संस्कृतीमध्ये एक अशी म्हण आहे आणि ती खरी गोष्ट आहे की शब्दांना अर्थ तेव्हा मिळतात जेव्हा शब्द बोलणारा अधिकारी व्यक्ती असतो. म्हणजे आम्ही काहीही स्पर्धा परीक्षांबद्दल विद्यार्थ्यांना सांगितलं तरी त्याचा परिणाम होत नाही, पण जी व्यक्ती त्याच्यात जाऊन आली आहे आज, ती व्यक्ती जेव्हा सांगत असते की हे मी केलेलं आहे आणि त्याचं प्रमाणपत्र आहे, म्हणजे यू डोंट रिक्वायर एनी सर्टिफिकेट. दयानंद कला महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणं ही एक अतिशय चांगली सुरुवात आहे. मी कॅम्पेनिंग करत नाही, पण ही खरी गोष्ट आहे. अनेक लोक ही गोष्ट बोलतात. मला आठवतं आहे 2001 किंवा 2ची गोष्ट असावी. श्री अजित जोशी असंच IAS झाल्याच्या नंतर इथं आले होते. 15-16 फुटमध्ये कुठेतरी कार्यक्रम होता आणि ते बहुधा असंच आपल्यासारखं अभियांत्रिकी माध्यमातून होते आणि मराठी विषय घेतला होता ऑप्शनल म्हणून. तर ते एकदा म्हणजे त्या भाषणात असं म्हणाले की त्यांना त्यांच्या शिक्षकांनी असं सांगितलं की साहित्याचा अभ्यास कसा करावा. तर ते म्हणाले साहित्याचा चिखल करावा. मोर बनवायचं सांगितलं तर मोर बनवावा.
पोपट बनवायचं असेल तर पोपट बनवावं, पण पोपट बोलून खाली मोर लिहू नये. तसं आपण जे ज्या 2-3 गोष्टी म्हणालात की आर्ट्स हे खरंच अवघड आहे का, तर खरंच अवघड आहे. मानव्य विद्याशाखा अभ्यासणं ही अवघड यासाठी आहे, जसं ते म्हणाले की 1 आणि 1 2 होतात हे सोपं आहे, पण 2 आणि 2 5 का होतात याची जेव्हा तुम्ही उत्तर शोधत राहता, ज्याला आपण एक मल्टी पर्स्पेक्टिव्हिजम म्हणतो की असं द्विमितीय नाही, एकमितीय नाही, त्रिमितीय नाही, अनेक मिती एकत्र येतात. आणि मग जेव्हा एखादा प्रशासकीय अधिकारी आहे त्याच्यासमोर प्रश्न एक असला तरी त्याच्याकडे बघणारे लोक खूप असतात, मग त्या प्रत्येकाच्या अंगाने त्या प्रश्नाचं आपलं काही एक महत्त्व असतं, आणि तिथं बघणाऱ्याला असं लक्षात घ्यावं लागतं की याला 3, 4, 5, 6, 10, 15 मिती आहेत. म्हणून मग कदाचित UPSCने असं ठरवलं असावं की त्यातून जाणाऱ्या व्यक्तीला ह्या सगळ्या गोष्टींमधनं जाऊ द्या, कारण आपल्याला यशाची सवय असते, लागते. कदाचित आईवडिलांचा एक कॉन्ट्रीब्युशन असेल, शिक्षकांचंही असेल, पण अपयशाची पण एक म्हणजे सवय असली पाहिजे त्याला पचवण्याची. तो सिंड्रोम पण डेव्हलप झाला पाहिजे. म्हणजे सक्सेस सिंड्रोम आहे तर अपयश पण पचवता आलं पाहिजे. जसं त्याने सांगितलं की अपयश आलं मग ठीक आहे ना, म्हणजे अपयश आलं याचा अर्थ की एक पायरी संपली तर दुसऱ्या पायरीवरती जायचं. त्यामुळं आर्ट्स घेऊन आपण काय करणार याचा जर विचार करत असाल तर म्हणजे ते असं म्हणाले की मी 4 वर्ष तिकडे घातली आणि त्याच्यानंतर U-टर्न घेतला. तुमचा सरळ टर्न आहे, जायला काही हरकत नाही. फक्त एकच विषय आहे की जी एक डिसिप्लिन आणि डिटर्मिनेशन लागतं. म्हणजे आपण IITला काही सहज असं जात नाही ऑब्व्हियस. तर तिथे जे एक डिसिप्लिन आहे, तिथे एक डिटर्मिनेशन आहे, तिथं थांबण्याची जी क्षमता आहे, मला वाटतं ही. आणि मग असं काहीतरी होतं की आपण 18 सब्जेक्ट जर शिकत असू IITला, मला माहिती नाही कारण मी कधी तिकडे गेलो नाही, पण एक असतील असं एक 12 सब्जेक्ट असतील, 13 असतील, 15 असतील, 20 असतील अशी पुस्तकं, मग त्याचे संदर्भ ग्रंथ आपण अभ्यास करत जातो. त्यामुळे मला वाटतं तुम्हा लोकांना समाजशास्त्र घेतल्यानंतर असं लक्षात येईल की अरे 7-8-10 पुस्तकं आहेत म्हणजे जरा कमी वेळात होतात. हा एक विश्वास आलेला असतो ना, कारण आपण लॉर्ड्सवरती जर 4-5 शतकं मारली असतील तर दयानंद कला महाविद्यालयाच्या ग्राउंडवरती आपण सहज खेळू शकतो. हा जो काही विश्वास आहे तो विश्वास येतो, तो अनुभवाने येतो. आणि आपण जे काही यश संपादन केले त्यातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण फार जमिनीवर आहात. आणि हां, म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी, कारण ही गोष्ट अशी आहे ना की ती काही बाहेरून चिटकवलेलं फूल नाही आहे हे यश, म्हणजे कुठलंही ते आतून उमललेलं आहे. तुमचं एक जॉन किट्स नावाचा कवी आहे, तो असं म्हणतो की इफ वर्ड्स डू नॉट कम टू द पोएट ॲज इझिली ॲज लिव्स टू द ट्रीज. म्हणजे झाडांना जितकी सहज पानं येतात, जितकी सहज फुलं येतात तितकी सहज येत नाही, त्यातली प्रक्रिया खूप मोठी असते. पण तुमच्या मनाला वाटलं की आपल्याला ते करायचं, हे आतून उमलणारी गोष्ट. कोणीतरी म्हणजे आईने सांगितलं की बाबा रे तू कलेक्टर हो, तर असं काही होत नसतं. त्या बाबांची खूप इच्छा आहे वगैरे असं काही, म्हणजे नंतर आपण बोलू शकतो, हे बोलू नये ही आनंदाची गोष्ट. पण एक उमलून येणारी गोष्ट आहे. स्वतःला वाटलं तर त्याच्यामध्ये जे काही आपण ओततो ते असं बाहेरून होत नाही. त्यामुळे इथं प्रवेशित विद्यार्थ्यांना, तसं आमच्याकडे स्पर्धा परीक्षा केंद्र पण चालतं आणि सगळे रिसोर्सेस अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केशवराजमध्ये मराठी माध्यमामध्ये 10वी झालेला विद्यार्थी आज आपल्याकडे कलेक्टर आहे. आता अजून काही मोठी गोष्ट पाहिजे का आपल्याला, म्हणजे अजून काही फार मोटिवेशन पाहिजे? मराठी माध्यम कुठलं आहे, जसं त्यांनी सांगितलं की मीडियम इज नॉट इम्पॉर्टंट, माध्यम महत्त्वाचं नाही, पण त्यातला लागणारी जी एक डिसिप्लिन आहे प्रत्येक अभ्यासामध्ये. आणि मागं थोडा जास्त वेळ घेतो आहे, पण आता जे काही ऑब्जेक्टिव्ज वगैरे MCQs आहेत, तर कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना माझं नम्र आवाहन आहे की आपण लेखनाची कला आणि पाठांतराची कला विसरून जाऊ नये. म्हणजे त्यांनी आता सांगितलं की essays लिहावे लागतात. आता ॲक्च्युली त्यांचं अभियांत्रिकेचं शिक्षण आहे, तिथं बरेच पर्स्पेक्टिव्ह घेऊन कसं लिहायचं आपण, तर त्याला तर तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल असेल ऑब्व्हियसली. ती तुमची मेहनत थोडीशी कमी होऊ शकते. त्यामुळं त्यांनी जे काही आपल्या स्वानुभवानं आपल्याला ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्याचा आपण, त्यांचा त्या सगळ्या गोष्टींचा आपण उपयोग करून घ्यावा.
अजून काही वर्ष तरी ते आपल्याला सहज अवेलेबल होतील विद्यार्थ्यांना. त्यामुळं त्याचाही आपण सर्वांनी लाभ घ्यावा. आपण इथे आलात आणि तुमच्या विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले आभार आणि महाविद्यालयाची या सुंदर ऑर्गनायझेशन आभार. नाही ते इन्स्पिरेशन आहे. खूप छान. Thank you.